नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. ते तू अजून एक गोष्ट एक सांगत होतास, इकडची भाईंदर मीरा भाईंदरची. ते काय होतं? दॅट इज यार, म्हणजे 2000 इमिडिएटली 1 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तर आम्ही 6 मित्र होतो. 6 मित्र, त्याच्यामध्ये एकाचा वाढदिवस होता. त्याने विचार केला की यार दरवेळी आपण खूप स्टिअरोटाईप पार्टीज करतो, तर आज आपण रिसॉर्टला जाऊया, मोठी पार्टी देतो मी तुम्हाला. ठीक आहे चल. तर 5 जण आम्ही एकत्र गेलो आणि जो 6वा होता फ्रेंड, त्याची होती सेकंड शिफ्ट. म्हणजे सेकंड शिफ्ट युजली असते 1ला 2ला चालू होते, 10-11ला संपते वगैरे, असं काहीतरी असतं. तर त्याने सांगितलं की मी आता तुमच्याबरोबर नाही येऊ शकत, पण माझी शिफ्ट जशी संपेल ना तसं मी डायरेक्ट रिसॉर्टवरती येतो बाईकने. त्याला आम्ही खूप सजेस्ट केलं की बाईकने वगैरे नको येऊ म्हणून. रात्री अपरात्री त्या रोडला, उत्तन रोडला युजली कोण नसणार. उत्तन रोड होता भाईंदर, मीरा भाईंदरचा. तर ते भाटे बीच वगैरे माहिती असेल, तर त्या बाजूला. तर तरीसुद्धा तो बोलला ठीक आहे मी येतो म्हणून, काही प्रॉब्लेम नाही. हां. आता समज उद्या बड्डे आहे, तर आम्ही आज गेलो. रात्री पार्टीज चालू आहेत, खातो आहे, ड्रिंक्स करतो आहे. त्याच्यामध्ये एक मुलगा होता, परत एक, हे इज अ डिफरंट वन, की त्याला ड्रिंक्स वगैरे नाही करायचे, त्याला खायचं आहे असं. तो आमच्यासाठी आमच्याबरोबर कंपनी द्यायला बसला आहे. आणि एक टाईम आला की त्याला झोप यायला लागली आणि तो खूप कंटाळला होता 11 वाजताच. आणि आम्ही विचार केला की आमचा मित्र 6वा आला तर आपण केक करू एक 12-12:30ला, झोपून जाऊ. तर त्याचा फोन आला एक 11-11:30ला की भाई थोडा वेळ होईल म्हणून, काम आलं आहे तर थांबावं लागेल मला 1-1:30 वाजतील. तर ज्याचा वाढदिवस होता तो बोलतोय की नाही सगळ्यांना येऊ दे, एक सोबत केक सोबत केक कट करू आपण, असं त्यांनी सांगितलं. तर मी म्हटलं ठीक आहे, चाललं आहे, आपण पितो पण आहे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत, तर होऊन जाऊ दे ना, काय टाईम झाला तर काय, रात बडी आहे, येऊ द्या सर्वांना, येऊ दे सगळ्यांना. 1:30-2 वाजले. मग त्याला कॉल करतोय, तो कॉल उचलत नाही आहे. तर मग त्यांनी मग कॉलबॅक केला आणि त्याने सांगितलं अरे मी आता निघतोय. 2-2:30 वाजले होते तेव्हा. मी आता निघतोय, यायला वेळ लागेल, आता तुम्ही केक कट करून घ्या, आता थांबू नका म्हणून, खूप वेळ झाला. तरी नाही, आपण तो आल्यावरतीच केक कट करूया तर चालूच होतं. आणि प्लस वन्स ड्रिंक्स वॉज इन, माणूस ऐकत नाही. प्लस त्याचा बड्डे होता आणि त्याने एकदम प्रॉपर असं ग्रँड प्लॅन केला होता की पार्टीला प्रॉपर घेऊन जायचं, रिसॉर्ट वगैरे. तर ही वॉन्टेड एव्हरीवन टू बी देअर वेल केक कटिंग असं. तर गोष्ट अशी की आता 2-2:30 वाजले आणि माझा एक मित्र आहे, तो त्याने ड्रिंक्स वगैरे नाही केलं, बट फॉर अ कंपनी बसला आहे खूप वेळ आणि त्याला भयंकर झोप आले. तर आणि मलाही आली आहे झोप, म्हणजे आता माझी इच्छा मेली आता, बस ह्याच्याहून जास्त मी नाही जाऊ शकत. तर आम्ही म्हटलं की ठीक आहे, तो आता निघाला आहे ना, त्याला येऊ दे, मगच करू, आपण केक कट करू. आता जाऊन आम्ही 1-1:30 तास झोपतो, देन विल कंटिन्यू विथ द पार्टी. आय डोंट हॅव एनी इश्यू, पण 1-1:30 तास आता झोपलं पाहिजे असं वाटतं. आम्ही मग काय केलं, 2 रूम घेतले होते 6 जणांमध्ये. तर जो ड्रिंक नाही गेला आहे तो आणि मी जाऊन एका रूममध्ये जाऊन झोपलो. आणि मला 3:15-3:30ला कॉल आला, अरे तो आला आहे, या आता तुम्ही केक कट करूया. मी झोपेमध्ये बोललो ठीक आहे चालेल, येतो 5 मिनटात आलो. थोड्या वेळाने मी जसा फोन कट केला तेव्हा मी बघतो टाईम, अरे यार 3:35, ह्या टाईमला केक कट करायचं, मग परत पार्टी करायची आणि नाही होणार, नाही जमणार ते. मी का म्हणालो मी येतो आहे, मी म्हणायला पाहिजे होतं की तुम्ही आता केक कट करून घ्या, सकाळी बघू काय ते. आणि मी झोपलो, परत झोपलो. आणि माझ्याबरोबर जो नॉन ड्रंकर होता तो झोपलेलाच होता, त्याला उठवलंच नाही मी. हां, फोन मला झाला होता. थोड्या वेळाने दरवाजावरती धाड 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 आवाज येतो आहे. तर माझ्या डोक्यामध्ये काय, मी यांना म्हणालो मी 5 मिनटात येतो आहे, 10-15 मिनटं होऊन गेली असतील. आता यांना मस्ती सुचली आहे, तर ही लोकं दरवाजा ठोकतात आहेत आणि माझ्या बाजूचा उठला. तर तरी काय करतात ती लोकं, जा दरवाजा उघड. मी म्हटलं नाही, म्हटलं आता नाही जायचं, खूप वेळ झाला, 3:45 वाजलेत, ह्या टाईमला नाही जायचं आता, बस झालं म्हणून. वाजवतील, थकतील, जातील आणि परत झोपलो.
आणि दरवाजा नॉक नाही करत आहे, सुरुवातच धड 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 चालू झाली. तर आय वॉज लाईक की ठीक आहे, आता मस्ती करतील आणि थकतील आणि जातील. थांबला थोड्या वेळाने आवाज, 5 मिनिटांनी परत परत धड 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 धड, आणि असं की लाथाबुक्का मारतंय कोणतरी. ओके. एवढं म्हणजे दरवाजा तोडेल आता जर नाहीच उघडला तर हा आता माझ्या बाजूचा उठला. मला आला भयंकर राग, म्हटलं आत्ता नाही उघडायचं म्हणजे नाहीच उघडायचं आहे. मी पण त्याचं ऐकतच नाही आहे. तो बोलतो अरे ती लोक क्या करतात आहेत बघ मूर्खपणा, काय टाईम आहे काय, कोण बोलेल काहीतरी शिव्या देईल रिसॉर्टवरती, तुम्ही असे सगळे चाळे करता म्हणून. तर तो ऐकायलाच रेडी नाही. तर मी त्याला काय म्हणालो, जास्त बडबड नको करू, जर आपला आवाज ऐकतील ना हे जागेत आतमध्ये तर हे लोक जास्त करायला सुरुवात करतील बाहेरून. तसं मी आतमध्ये यायला गेलं तर बाहेरही सेम चालूच झालं, थड 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 थड. सेम आवाज बाहेर. हां, धड 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 करतोय, पॉज घेतोय, थड 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 थड, परत चालू. तर मी म्हटलं बघितलं, त्याने आवाज ऐकला, त्यांना आता कळलं की आता आपण जागेत, तर आता काय उपाय नाही. तर मी बोललो आता मी नाही जात उघडायला, तू जा, आता बडबड केलीस ना तर जा उघड. तर तो उघडायला गेला, त्याने लाईट्स वगैरे लावल्या, त्यांनी दरवाजाची कडी खोलली. कडी जशी कडीला हात लावलो तसं आवाज बंद. तर मी डबल शुअर झालो, म्हणजे आता याला कळलं उठलं, पण पळत पळत आपल्या रूममध्ये गेले असतील परत, म्हणजे मस्ती करायचं त्याने डिसाईडच केलेलं आहे. जसं कडी उघडली, दरवाजा उघडायला गेला, दरवाजा उघडा नाही होता. म्हणजे मी अजून पण ह्याच विचारामध्ये की या दरवाजा यांनी आता बाहेरून लावलाय. धरून ठेवलाय, आता उघडायला देणार नाहीत. म्हणजे हे लोक मूडमध्ये आहेत मस्ती करायच्या. आणि मी भयंकर भडकलोय, अर्धी झोप, ड्रिंक केलंय, डोकं दुखतंय. आणि मी उठलो आणि मी दरवाजा उघडायला प्रयत्न करतो, नाहीच उघडत आहे. तर मी त्याला फोन केला, ज्याचा वाढदिवस होता. त्याला म्हटलं अरे काय टाईम चालू आहे, तुम्ही काय करताय, वेळ आहे काही. बोलतो नाही म्हणून. दोघं तर झोपले, जो आलाय तो माझ्याबरोबर हुक्का पितोय. म्हटलं प्लीज यार, म्हणजे इट इज टू मच, म्हणजे तुम्ही कसे वाजवतात आहे, ते बरं वाटतं काय. तर तो बोलता बोलता तो रूमच्या बाहेर आला, आणि मग तो आला आणि त्याने दरवाजा ढकलला बाहेरून. म्हणजे तो माझ्याबरोबर बोलतोय कंटिन्युअसली, ही इज ट्राईंग टू एक्सप्लेन हिमसेल्फ की अरे आम्ही काही नाही केलं म्हणून. तुमच्या रूमवरून दरवाजा खोलला त्याने. दरवाजा त्याने जसा ढकलला उघडा झाला. बडबड बडबड शिवागाळी करायला सुरुवात केली आम्ही त्याला. आणि तो बोलतो बाबा नाही केलं आहे म्हणून. त्याने रूममध्ये जाऊन दाखवलं की दोघं झोपलेत. तो ॲक्टिंग तर कोणीही करू शकतं. तर म्हटलं नाही तुम्हीच केलं आहे म्हणून. तर बोला असं असं झालं. तो बोलतो आहे मी विचार करतो आहे की मग ह्यानी नाही केलं आहे तर फ्लोअरवरती रिसॉर्टमध्ये कोणतरी दुसरं असेल, ते येऊन मस्ती करतं आपल्याबरोबर. देर इज इक्वल पॉसिबिलिटीज. तर समोर एक स्टोअर रूम होता त्याच फ्लोअरला, फर्स्ट फ्लोअरला. ब्लू कलरचा बॅकलाईटचा डोअर होता. जसा मी बाहेर आलो ना तो डोअर आपोआप उघडला, जसा कोणीतरी धक्का मारला. आणि आतमध्ये व्हाईट कलरची डीम लाईट चालू आहे. तर आमच्या डोक्यात डाऊट की इथे कोणतरी लपलं आहे, कन्फर्म लपलं आहे कोणतरी. तर आम्ही आज जाऊन प्रॉपर बघितलं स्टोअरूममध्ये, काही नाही आहे. तर मी म्हटलं आता उठलो आहे तर आता मी याचा रिझल्ट बघणार बाबा, मला शहानिशा करायचे कोणी काय केलं माझ्याबरोबर. तर आम्ही खाली गेलो रिसेप्शनवरती तो बिचारा माणूस झोपला आहे चादर बिदर ओढून. त्याला म्हटलं अरे बाबा काय आहे, म्हटलं कोणतरी मस्ती करतंय फ्लोअरवरती, दार ठोकतोय आमचं. तो बोलतोय की अरे वीक डे आहे, गुरुवारच्या दिवशी कोण येणार आहे ते रिसॉर्टमध्ये, तुमच्या फ्लोअरला तुम्ही लोकच आहेत, बाकी कोण नाही आहे. तर म्हटलं नाही आम्हाला CCTV बघायचे आहेत म्हणून. तर CCTV बघायचे असं म्हटल्याबरोबर तो ऐकायलाच रेडी नाही. त्याला उठवलं वगैरे, म्हटलं कॉल करू आम्ही मॅनेजमेंटला, कॉल करू, नाहीच म्हणून आमची झोपमोड झाली. आणि त्याला आम्ही किरकिर करायला सुरुवात केली. तो उठला, मग त्याने CCTV ओपन केले. तर CCTVचं फुटेज आम्ही ट्राय केलं की मी जेव्हापासून गेलो ना आतमध्ये तेव्हापासून चालू केलं की ह्याच्यानंतरच घडलं जे घडलं आहे. बरोबर. आम्ही जवळपास एक पाऊण तास एक तास झोपलो असतो आतमध्ये जाऊन. आणि जसं आम्ही गेलो तसं एक अर्ध्या पाऊण तासात तो आला, मित्र आमचा 6वा. तो आला, त्याच्या रूममध्ये गेलेला दिसला. आणि त्याच्यानंतर आम्ही बघतोय प्रॉपर फॉरवर्ड वगैरे करून वगैरे, टाईम प्रॉपर दिसतो आहे, फॉरवर्ड करून बघतोय आम्ही व्हिडिओ, काही दिसत नाही आहे. फक्त एवढंच दिसलं की तो फोनवरून बोलून दुसरा मित्र जेव्हा मी त्याच्यावर फोनवरती बोलत होतो, जेव्हा उघडायचा प्रयत्न करत होतो दरवाजा, तो आला आणि त्याने दरवाजा उघडला, एवढंच दिसलं.
म्हणजे आमचा 6वा मित्र जेव्हा आला त्याच्यानंतर जवळपास एक अर्ध्या पाऊण तासाच्या स्पॅनमध्ये रडला आमच्याबरोबर. बापरे, म्हणजे कोणच सीसीटीव्ही मध्ये काय दिसलं काही नाही झालं, काही नाही दिसलं आम्हाला. नंतर आम्ही बाहेर आलो आणि फ्लोअरवरती इकडे तिकडे नाचतोय, स्टोर रूममध्ये जातोय, एवढं दिसलं आम्हाला. बाकी काही नाही. नक्की होतं काय बाबा ते? काय होतं काय माहीत नाही. आणि ते खूप मग तेव्हा मग नंतर जेवढी चढली होती सगळी उतरली. मग आम्ही सगळे एका रूममध्ये जाऊन झोपलो. म्हणजे झोप आलीच नाही म्हणा. 4-4:30 वाजले हे सगळं 4-4:30 पावणे 5 वाजले. दिवस दिसतोय बाहेर, आता सूर्य येणार आहे. मग आम्ही थांबलो, बसलो थोडा वेळ. 6 वाजले, 6:30 वाजले. मग आम्ही सकाळी अर्ली मॉर्निंग झोपलो. मग आम्ही रात्री झोप येणारच नव्हती हे जे घडलेलं त्यावरून. असं खतरनाक आहे यार, इथे एवढं झालं. मंडळी, जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही पूर्ण एपिसोडची लिंक टाकलेली आहे, तो चेकआउट करायला विसरू नका. त्यात अशाच प्रकारच्या भरपूर स्टोरीज अवेलेबल आहेत. आणि हां, सबस्क्राईब करायला विसरू नका.